साबुदाणा वडा तुमचा फुटतो का तेलामध्ये तळताना? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण अशा टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत की तुमचा कधीही साबुदाणा वडा तेलामध्ये फुटणार नाही। ओके, वेलकम टू प्रियाज किचन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी शाबू रात्रभर भिजवून घेतला आहे। आता त्या 1 वाटी शाबूच्या इथे 2 वाटी मोठी 2 वाटी शाबू भिजून तयार झालेला आहे। शाबू भिजवताना नेहमी तो स्वच्छ पहिल्यांदा धुवून घ्यायचा, म्हणजे त्याचे स्टार्च निघून जातात व आपला व्यवस्थित असा शाबू भिजला जातो। म्हणजे शाबू व्यवस्थित भिजला की तो अजिबात चिकट चिवट अजिबात होत नाही। आता एका परातीमध्ये आपल्याला हा सगळा शाबू काढून घ्यायचा आहे। कोणत्याही मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला मळून घेता येतं। ठीक आहे, इथे मी शाबू बघा माझा व्यवस्थित भिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे। तर इथे मी या वाटीने 2 वाटी बटाटा घेतलेला आहे। अंदाजे इथे मी मीडियम आकाराचे 3 बटाटे वाफवून घेतलेले आहेत। ओके, जर 1 वाटी शाबू असेल भिजत घालताना तर आपल्याला इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे वाफवून घ्यायचे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची टिप ही की व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं। काय होतं, शाबू हा अखंड राहतो, त्यामुळे रात्रभर त्यामध्ये पाणीमध्ये भिजवल्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त असतं। जेव्हा आपण तो मोठं आपण जर ते मळून घेतला आणि तेलामध्ये वडे सोडले तर ते पाणी वाफ जाण्यासाठी ना जागा लागते, मग ते वडे आपले फुटतात। त्यासाठी व्यवस्थित मळून घेणे ही महत्त्वाची टिप आहे। त्याचबरोबर इथे मी शेंगदाण्याचे कूट वापरलेले आहे 1 वाटी। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ वापरलेले आहे व इथे मी लाल तिखट इथे वापरलेले। जर तुम्ही हिरवी मिरची वापरत असाल तर तुम्ही मिक्सरला पूर्णपणे बारीक करून मग हिरवी मिरची वापरा, नाहीतर मोठी ठेवली तरी सुद्धा आपले वडे तेलामध्ये फुटतात। मिरची कधी पण तेलामध्ये टाकली की ती फुटते। त्यामुळे ह्या महत्त्वाच्या 2 टिप आहेत की व्यवस्थित मळून घ्यायचं। पूर्णपणे शाबू आपला असा चुरा झाला पाहिजे, म्हणजे आपले तेलामध्ये वडे अजिबात फुटत नाहीत। आता एक छोटासा गोळा घ्यायचा। सुरुवातीला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, एकदाच लावायचं, प्रत्येक वेळी लावून घ्यायची गरज नाही। या पद्धतीने आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत। जास्त पातळ ठेवायचे नाहीत किंवा जास्त मोठे ठेवायचे नाहीत। मोठे ठेवले तर वरची बाजू कडक होते व आतली बाजू मऊ तशीच राहते। त्याचबरोबर तेलामध्ये ते व्यवस्थित तळलेही जात नाहीत। इथे या पद्धतीने मी वडे बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तर जास्त कडक तेलामध्येही शाबूचे वडे सोडायचे नाहीत, नाहीतर वरून ते भाजले जातात, आतून शाबू हा कच्चा राहतो। त्याचबरोबर अति गार या पण सोडायचे नाहीत, मध्यम आकारामध्ये व्यवस्थित तापल्यावर सोडायचं। काय होतं, जर तुम्ही थंड तेलामध्ये किंवा थोड्याशा कोमट तेलामध्ये जर वडे सोडले तर ते विरघळतात। तर विरघळण्याची पण एक कारण हेच आहे महत्त्वाचं की तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित नसतं। ठीक आहे, या पद्धतीने मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित वडे तळून घ्यायचे आहेत। मोठा गॅस करायचा नाही किंवा जास्त बारीकही करायचे नाही। जर तुम्ही बारीक गॅस जास्त उशीर ठेवला तर ते वडे तेल खूप शोषतात व आपले वडे खूप तेलकट होतात। या पद्धतीने मध्यम आचेवर आपल्याला गॅसची फ्लेम कमी जास्त करून व्यवस्थित असे वडे तळून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित असा छानसा कलर आलेला आहे व आपले वडे तळूनही झालेले आहेत। आता ते आपण व्यवस्थित टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। या पद्धतीने आपण सगळे वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। 2 महत्त्वाच्या सूचना आहेत जर तुमचे साबुदाणे वडे जर तेलामध्ये फुटत असतील, ते म्हणजे मळून व्यवस्थित घेणे, तेलाचे प्रमाण व्यवस्थित ठेवणे व मिरची व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेणे। आता इथे आपण चटणी बनवते, त्यासाठी इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मीठ घेतलेलं आहे। जर तुम्ही कोथिंबीर वगैरे जिरे वगैरे खात असाल तर तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलंय। त्याचबरोबर तेल तापल्यानंतर यामध्ये हे मी जे चटणी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती तेलाची फोडणी दिलेली आहे। जर तुम्ही मिरची कोथिंबीर वापरत असाल किंवा जिरेही वापरत असाल तर तुम्ही तेलामध्ये त्याचा तडका देऊ शकता। आता इथे यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर थोडासा गुळाचा खडाही आपल्याला घालायचा आहे यामध्ये। त्यामुळे काय होतं, चटणीला व्यवस्थित छान अशी चव येते। फक्त ही चटणी जास्त वेळ उकळायची नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि व्यवस्थित सतत ढवळत राहायचं। हे बघा व्यवस्थित एकसारखे आपले वडे तयार झालेले आहेत। त्याचबरोबर अजिबात तेलकट झालेले नाहीत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील। या पद्धतीने तुम्ही गरमागरम वडे त्याचबरोबर छान अशी शेंगदाण्याची चटणी सर्व करू शकता। आणि मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचे साबुदाण्याचे वडे कधीही तेलामध्ये फुटणार नाहीत।
हे बघा मस्त असे आपले छान असे वडे तयार झालेले आहेत. बाहेरून पोकळ असे, आतून मस्त असे मऊ छान असे आपले वडे तयार झालेले आहेत. पुन्हा भेटूया अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.